गेला गेला अटॅक सुरुवात झाली आहे. दमदार षटकारानं खातं वैयक्तिक आणि संघाचं केले गेले नारे संघाकडून ओपन. ओहो पुन्हा एकदा कदाचित मोठ्या फटक्याच्या शोधात होता. बॅटच्या फेसमध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकला नाही. जर कदाचित आला असता तर पुन्हा एकदा एक वेगळं चित्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक धाव इथे मात्र मिळते. बाई सुरपाट डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव धावसंख्या 7 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचताना गोलंदाज बॉल डान्स करत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक हो करतोय चूक. चेंडू अजूनही उशी धारण करत असताना बॅकअपला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला पोहोचला. बॅकअप महत्वाचं आहे. मग लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचा बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर दिलं गेलेलं क्षेत्ररक्षकानं बॅकअप का गरजेचं असतं. कदाचित तिथे मात्र आता ठाऊक झाला असावा. 2 धावा इथून मात्र अंकित होतील. धावसंख्या 2 धाव्याच्या बढतीनं जाऊन पोहोचता येते म्हणजे 9 या अंकावर. चेंडू संपुष्टात येता येतील. गोलंदाज दीपेश. नेक्स्ट बॉल पाहिजे जसा फटका मनासारखा कदाचित कन्वर्ट झाला नाही. या दीपेशने ही जादू दाखवायला कदाचित सुरुवात केली आहे. निर्धाव फेक डॉट बॉल. चेंडू संपताय 4 धावसंख्या 9. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फटका तर चांगला आहे पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. पुनश्च एकदा इथून मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 10. हो मस्त करतायत. डॉट बॉल. यस निर्धाव फेक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावसंख्या इथे मात्र 10. डीजे आपण इथून मात्र पाहत आहे. या स्पर्धेकरिता आमचे ट्रॉफी दाते सैल शेठ किस्मतराव यांच्याकडून शुभेच्छा इथे मात्र येत आहेत. धन्यवाद सैल शेठ किस्मतराव ज्यांनी एका शब्दावर सैल किस्मतराव यस ट्रॉफीज फर्स्ट सेकंड अँड थर्ड फोर्थ प्राईजच्या ज्या ट्रॉफीज आहेत ज्या आम्हाला इथे मात्र एका शब्दावर ज्यांनी पोहोचवल्यात सैल शेठ किस्मतराव त्यांचे आम्ही आभारी आहोत. मोठ्या फटक्याच्या कदाचित प्रयत्नात पण वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतील. आत्तापर्यंत हे षटक जर का आपण बघितलंय तर 3 अतिरिक्त चेंडूतून धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे अर्थातच
सिंगल मिळेल. षटक क्रमांक द्वितीय संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-17. धावसंख्या 17-17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. षटक क्रमांक द्वितीय संपेल आणि धावसंख्या 17-17 या अंकावर. आत्तापर्यंत जर का आपण बघितलं तर कदाचित हे 2 षटकं कमी धावांकरिता हाताळले गेलेत. म्हणजे सध्या तरी या मॅचमध्ये गोलंदाजीची ताकद या 2 षटकांमध्ये तरी दिसून येते. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले आदेश सोनावणे, ज्यांची नुकताच पनवेल फायर ब्रिगेड इथे नियुक्ती झाली आहे. आदेश सोनावणे फायरमॅन आहेत, पण आता आपल्या संघाकरिता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदेश इथून मात्र तयार. षटकातील पहिलाच बॉल. ओहो रबर बॉल. यावेळेस चेंडू चेंज होईल. थोडासा जर बाजूने असता चेंडू तर कदाचित चित्र वेगळं असतं, पण पंचांचा इशारा आहे ना अजूनही वाक्य आहे. पंचा इशारा पोहोचवतील. डिक्लेअर झोन 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावसंख्येला पुनश्च एकदा मिळते त्या मतावरती बढती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या अंकावर धावफलक. 2 धावा डिक्लेअर झोनच्या स्वरूपात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आदेश सोनावणे फायरमॅन आहेत, ज्या कुणाल मुकाशी यांनी आमच्यापर्यंत आयोजक माहिती पोहोचवत आहेत की ज्यांची नुकताच पनवेल फायर ब्रिगेड इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रेक्षक राजा सुद्धा बहुसंख्येने इथे उपस्थित आहेत. परेश थोडीशी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल करिता आगेकूच करतायत. दुसऱ्याचा मनसुबा कदाचित होता. 9 रनचा इशारा आलाय. धाव थांबवण्यात आली आहे एकामध्ये. इथे मात्र गेले समाधान. मेल 1 धाव. धावसंख्या 20 या अंकावर. दीपेश गोलप आणि अलमान संघाकरिता दर्शन मोकाशी यांच्याकडून शुभेच्छा येतात, त्या आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद दर्शनजी मोकाशी. खरा प्रेक्षक राजा राजेशजी सुतार सासणे यांच्याकडून सुद्धा अलमान संघाकरिता शुभेच्छा येतात. शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आदेश. नेक्स्ट बॉल. खूप वेळ चेंडू हवेमध्ये झेलला आहे. इथे मात्र संधी टिपलाय झेल. विकेटचं बदन. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहे. चांगली झेल. कदाचित पावसाळी क्रिकेटमध्ये पडण्याची भीती असते आणि डेफिनेटली थोडंसं नापासणी ती कदाचित देतात, पण हिंमत दर्शवली गेली आदेशकडून. झेल कन्वर्ट झाली. विकेटचं बदन. फलंदाज होतो इथून मात्र बाद. चेंडू संपतायत 3. धावसंख्या 20. चला मॅचला करूया सुरुवात. ओहो पॉवरफुल स्ट्रोक. उडवल्या गेलाय चेंडूला. सरळ दाखवलाय रस्ता. कुडूसचा चेंडू झालाय कुडूसकरांच्या बेटीला. आलाय ते मात्र षटकार 6. चला प्रेक्षक राजा चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कृपया करून सहकार्य करायचं आहे. चेंडू पाठवून द्यायचा आहे. चलो फास्ट. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रहार तर केलाय. फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक पोहोचलाच होता. एका हाताने केला गेला होता प्रयत्न, कारण अशा वेळेस स्वतःचं जे अंग सांभाळणं, झेल कन्वर्ट करणं कठीण असतं. प्रयत्न आधी परमेश्वर आणि इथे प्रयत्न केले गेले होते. तोपर्यंत धावा इथून मात्र कन्वर्ट होतील. 2 धावा संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर
28 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या. चला प्रेक्षक राजा, चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 अंतिम षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. किती धावा येतील पाहूयात. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 28. अंतिम षटक हाताळण्याकरिता मनीषचाच पहिला बॉल. चला सापणे संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं ना की या मॅच मध्ये गोलंदाजांची जी ताकद आहे ती सध्या तरी तू मात्र दर्शवत असताना 2 चेंडू इथे माझा निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत. चला अन्वी स्पोर्ट्स नारे आणि मुसारणे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना सापणे संघ विकी काळे बोथ टीम कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता टॉस करिता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल मनीष. बॉल यावेळेस प्रहार केला तर गेलाय. फक्त दिशा दिली गेली आहे. चेंडू डायरेक्ट निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. चला प्रेक्षक राजा येऊ द्या चेंडू. चला प्रेक्षक राजा चेंडू मैदानाच्या बाहेर जे जातात ते आमच्यापर्यंत आपण पाठवून देत जा. धन्यवाद. आपण पाठवलं. षटकार पाहायला मिळतो. 2 चेंडूवर वेट केला गेला. तिसऱ्या चेंडूवर प्रहार आणि धावसंख्या झपाट्याने जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 34 या अंकावर धावफलक. षटक क्रमांक 4 अंतिम षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. सापणे संघाने आम्हाला रिपोर्टिंग केलंय. मुसारणे संघाला विनंती असेल आपण ही रिपोर्ट राजेशजी 7वी आम्हाला रिपोर्टिंग करायचंय. फुलटॉस. यावेळेस पंचांनी इशारा नो बॉलचा तर दर्शवलाय. नो +1 अँड सिंगल. धावा घ्यायच्या तरी किती डिक्लर 2 धावा घ्यायच्यात. 3 यस 2 + 1. यस डिक्लरच्या 2 आणि नो चे अशा 3 धावा इथून मात्र मिळतील. धावा संख्या 37. नो बॉल. संधी आली सुवर्ण इथे मात्र. नो बॉल आणि त्यावर डिक्लरच्या 2 धावा इथून मात्र मिळतील. फ्री हिटचा चेंडू सुवर्ण 3 यस डिक्लरच्या 2 म्हटल्या आणि नो चेक 3 धावा अशा मिळतील. गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू होता म्हणजे तसा कन्वर्ट करता आला नाही. सिंगलच मिळेल. धावसंख्या एकेरी धावेने વધારેल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 38. नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट निघालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करण्याकरिता. दोन धावा मिळतील. धावसंख्या 40 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. 5.
अंतिम चेंडूवर यस पाडवले चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. धावा संख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 अंकावर. विजयाकरिता 47 धावांचा आव्हान. पाहूयात पार होईल का. ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये अध्वर शेलार. त्याआधी आम्ही विनंती करतोय चला मुसाळणे संघ आणि त्याच्या विपक्षात विकी काळे सापणे या सापणे संघ यायचा टॉससाठी. चला चेंडू पाठवा. जो चेंडू कुडूस नगरीमध्ये गेलाय तो त्वरित आपण पाठवून द्यायचा आहे प्रेक्षक राजा. खेळाडू बाद. न्यू बॅटर मनीष बांबेरे मैदानामध्ये दाखल होत असताना दीपेश घोलप थोडासा नाराज आहे कारण चांगल्या पद्धतीने त्याने पहिला स्ट्रोक खेळलेला. त्यानंतर दुसरा खेळाडू जो स्वस्तामध्ये बाद झाला परतावं लागलं माघारी. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोरकार्डवर 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील संपलेत. आमचे स्कोरर पंकज आम्हाला कळवत आहेत 3च धावा 2. पुढचा बॉल या वेळेला पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत. पंचांचा बोट चाललाय आकाशाच्या दिशेनं. एज अँड टेकन परफेक्ट बॉल जो आपल्याला बघायला मिळाला या ठिकाणी. राऊंडी विकेटनं एक थँक्यू डिझेन. बघा राऊंडी विकेटनं गोलंदाजी करत असताना अँगल क्रिएट केलेला आणि जो बॉल आपण जर का पाहिला तर बॅटरपासून थोडासा लांब होता. अवे फ्रॉम द बॉडी त्याने खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु त्याला माघारी परतावं लागलंय. बॅटची लिडिंग एज घेतली या बॉलनं आणि सरळ यष्ट्यांच्या मागे सागर गावळे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहेत. बघा चेहऱ्यावर त्यांच्या स्मित हास्य बघायला मिळते कारण एक अप्रतिम कॅच त्यांनी या ठिकाणी कंप्लीट केली आहे. बिल्डिंगवर सुद्धा आमचे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. उडूस 11ची टीम जी आपण मैदानाच्या मागच्या दिशेनं जी बिल्डिंग आहे त्याच्या टेरेसवर पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. कुणाल नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन सनवी स्पोर्ट्स मुसारणे आणि सापणे. चला दोन्ही टीमला शेवटचा कॉल. दोन्ही टीम आपण त्वरित जॉईन व्हायचंय. चेंडू आतापर्यंत या षटकामधील पाहिले समाप्तीस आलेत 5. बघा मुसारणे संघाचा कॅप्टन आलाय सापणे संघाचा सुद्धा कॅप्टन आलाय. 5 चेंडू संपले 3 धावा स्कोर कार्डवर. परेश बागुल किती म्हणाले की क्रिकेट पासून लांब आहे तरी ती गोष्ट बघायला मिळत नसते परंतु या वेळेला दीपेश घोलपनं सरळ बॉलला पुल करत असताना फेकून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता
षटकार आणि 6 वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 9 या अंकावर 9 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक संपलंय 10-9. यानंतर या षटकाकरिता विंड बॉल मैदानामध्ये यूज केला जाईल. चला बी फास्ट, थोडी गेम स्पीडअप करायची आहे. रोशन सर थोडी घाई करायला सांगा. टॉस अन्वी स्पोर्ट्स मुसारणे संघाने जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम साईनाथजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या क्रीडा मंचकावरून स्थानापन्न व्हायचंय. निर्णय साईराज खदीप बॉलिंग ट्रॅक वरनं. स्ट्रायकिंग एंडला कुणाल. सावकाश एक दिवस खेळायला आले. नो चेंडू पंच दर्शवतायत. जोएबजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचे दाते आणि त्यांच्याकडनं जोएबजी जहूर पटेल साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच, धन्यवाद. फ्री हिटचा बॉल दीपेश घोलप करिता साईराज खदीप सज्ज आपला बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला फटका सजवलाय, मिस झालाय, उंची बर्रीच गाठली आहे. वेगानं झपाट्यानं 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. फ्री हिटचा बॉल होता. अगदी सुंदर एक ट्रॅप आणि त्या ट्रॅप मध्ये दीपेश घोलप यावेळी अडकलाय. ही गोष्ट त्याला सुद्धा माहिती आहे की हे षटक लोटल्यानंतर जो रबर बॉल आहे त्यावर दीपेश घोलप काय करामत करू शकतो आणि साईराज खतीबला सुद्धा ही गोष्ट माहिती होती, परंतु तेच गोष्ट बघायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 13-13. म्हणूनच त्या विकेट नंतर साजरा केलेला साईराज खतीब यांनी जल्लोष, कारण महत्वपूर्ण विकेट, महत्वाचा खेळाडू. वाईट चेंडू आणि त्यावर अतिरिक्त 1. धावसंख्या पाहिली तर 15-15. विजयाकरता आव्हान ठेवलंय आमच्या स्कोरर, आम्हाला कळवत आहेत 47. इट्स वाईड बॉल. यावेळेला आडव्या बॅटनं खेळून काढलं जात आहे. बॉल ओमकारकडे, फेक मात्र थोडीशी खराब. तीन चेंडू संपले, 16 धावा स्कोर कार्डवर, 16 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल अगदी हलक्या हातानं कट करायचं होतं. पुन्हा एकदा पंच दर्शवतायत इट्स वाईड बॉल. सातत्यपूर्ण साईराज खतीब यांच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा खर्चिक केल्या जात आहेत. धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवर अतिरिक्तनं वाढून
18 विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक यावेळी मात्र स्कोर कार्डवर जोडला गेलाय. महत्त्वपूर्ण सामना आणि त्या महत्त्वपूर्ण सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करणारा खेळाडू. अंतिम सामना म्हणजे सातत्याने म्हणतात ना, इथे विषय मोठा असतो तिथे कोहली उभा असतो आणि तीच गोष्ट आपल्याला मेगा फायनलमध्ये बघायला मिळाली. भारताने जो ICC T20 ट्रॉफी 2024 ज्यामध्ये विजयपद मिळवलं आणि त्याच इंडियन टीमची आज रॅली आपल्याच महाराष्ट्रामधनं, आपल्याच महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधनं आज ओपन बसमधनं निघणार आहे. त्या संपूर्ण खेळाडूंचं आपण खूप सारं अभिनंदन करूयात, ज्यांनी आपल्या भारताचं नेतृत्व करत असताना आपल्या देशाला सुवर्णपदक अर्थातच एक सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 5 चेंडू 5. पहिला चेंडू नो +1 1 मिनिट. त्यानंतर 2 धावा आल्या ओव्हरवर. दोन षटकं या ठिकाणी आपण पाहिली तर समाप्तीस आलेत आणि धावा स्कोर कार्डवर 21. 47 धावांचं लक्ष जर का पाहिलं तर अजून सुद्धा 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत तुमच्याकरिता. 12 चेंडूत करायच्यात तुम्हाला 26 रन्स. एकवीस धावा झाल्यात. विजयाकरता 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं अनुभवाने परिपूर्ण असलेला खेळाडू नाव आहे परेश बागुल, सज्ज गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला फटका चांगला परेश बागुलवर केला जातोय. हल्ला बॉल चाललाय सर्र सडक पे कडक. आला बॅटरच्या बॅटमधनं अप्रतिम स्ट्रोक. 6 षटकार. आदेश सोनावणे मुंबई फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत. पनवेल. इट्स अ वाईड बॉल. परेश बागुलवर यावेळी थोडीशी संकट बघायला मिळत आहेत. 11-19 असं समीकरण. परंतु परेश बागुलकडे क्षमता आहे, अनुभव इतक्या वर्षांचा जो आहे ना, तो आज अनुभव त्याला पणाला लावायला लागेल. यावेळेला थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच रोशन लारा आमच्याकडे वळतायत वाईट चेंडू दर्शवत असताना. ॲक्युरेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. बॅटची एज घेतलेली, त्यानंतर बॉल जर का पाहिला तर डिक्लर झोनकडे एका सिंगल करिता. समालोचन कक्षामध्ये जर का कोणी षटकार मारला तर निकेत पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्या खेळाडू करिता. कीर्ती ब्रिक सप्लायर्सचे ओनर आहेत निकेत पष्टे साहेब, यांच्या माध्यमातून ते प्राइज असेल. परेश पुन्हा एकदा. यावेळेला दर्जेदार बॉल उसळी घेतली आहे, निघून गेला विकेटच्या मागे. सागर गवळी अपील करत असताना परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम. धावसंख्या पाहिल्या तर 30. 17 धावांची अजून सुद्धा गरज. याही वेळेला शरीरापासून लांब ठेवतोय. बघा याच गोष्टीचा उल्लेख केला होता. परेश बागुलकडे अनुभव खूप मोठा आहे. 30. 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम.
बघा एक षटकार खाल्ल्यानंतर परेश बागुलनं खूप सुंदर आपल्या संघाकरिता कमबॅक करून दिलाय. कारण ज्या पद्धतीने अपेक्षा होती त्याच्याकडनं संपूर्ण संघाला त्या अपेक्षेवर ठामपणे उभा राहत असताना याही वेळेला थोडेसे अक्रॉस लाईन खेळायला गेले. बॉलनं उंची बरीच गाठली आहे. नयन पाटील त्या ठिकाणी जज करत असताना विकेटचं पतन. खेळाडूला परतावं लागेल माघारी. विकेट खेळाडू बाद. कमॉन डीजे. गोलंदाजीवरनं कोण आलाय? अथर्व. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा 17 कोणावर खतरा बनेल? कुणालच्या बॅट मधनं यावेळी फटका चांगला. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला प्रेक्षकांना विनंती आहे की जरा बॉल मैदानामध्ये पुरवा. खेळाडू प्रेक्षक जरा विनंती करतो की ते बॉल आपण मैदानामध्ये पुरवायचे आहेत. कुणालच्या बॅट मधनं यावेळी सरळ बॉलला पाठवून दिलंय. बघायला मिळालेला बॉल आणि त्या बॉलचा खरपूस समाचार. या वेळेला थोडेसे ओव्हरस्टेप काढली. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉल विकेटच्या मागे. डॉट बॉल. पुन्हा एकदा तीच गोष्ट बघायला मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार हा कंपल्सरी आहे. या वेळेला वेगवान तेज तर्रार चेंडू कुणाल पासून लांब राहिलाय. निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल. अजून एक निर्धाव निर्धाव आणि निर्धाव. गेल्या षटकामध्ये सुद्धा तीच गोष्ट. पहिल्या बॉलवर षटकार आणि उर्वरित सर्व बॉल डॉट्स. आणि या षटकामध्ये सुद्धा तीच गोष्ट आतापर्यंत बघायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवर 6 आणि त्यानंतर 2 सलगचे चेंडू निर्धाव आलेत. कुणाल थोडेसे सफल होत आहेत. या वेळेला सरळ फेकून दिलं बॉलला. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं बॉल पुल करत असताना सर्रास स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. 6 षटकार. 2 चेंडू आणि आता विजयाकरता 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. बिंदास. बघा त्या गेल्या षटकामध्ये झालेले 4 ते 5 डॉट बॉल. त्या 5 बॉलवर जर काही एक धाव सुद्धा आली असती ना पुढचा बॉल आणि याही वेळेला फटका तर सजवलाय. खेळ खलास. वाह. चला प्रेक्षकांना विनंती आहे की जरा बॉल मैदानामध्ये पुरवा. प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल मैदानामध्ये पुरवा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 6 चेंडू 17 धावांची गरज असताना वैयक्तिक अप्रतिम खेळ केला. 3 षटकार ठोकले.
नाव आहे कुणाल. चला कुणाल, या मंचावर आपण मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता. प्रमोद शेडगे सर यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र वितरित केलं जाईल कुणाल याला. या पालघर जिल्ह्यातील एक अप्रतिम आवाज जो आपण या आजच्या दिवसामधनं या ठिकाणी ऐकतोय या स्पर्धेकरिता, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचमधनं, या मॅचमधील मॅन ऑफ द मॅच खेळाडू कुणाल याला या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देऊन. चला